श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली सांगू इच्छितात, बाळा, आज मी तुला या संदेशाद्वारा 5 मिनिटे काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो. तू जर हे 5 मिनिट मला दिलेत आणि लक्षपूर्ण ऐकलत तर तुला येणारा काळ खूप काही संकेत देणारा ठरेल. देव म्हणतात, जर हे संकेत तुझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण तुला वाटले आणि तुझा स्वामींवर संपूर्णपणे विश्वास आहे ना, मग तू हे नक्कीच ऐकशील म्हणून मी तुला सांगू इच्छितो. देव म्हणतात, जर कधी तुम्हाला एकटेसे वाटले, कधी खूप काही काळजी वाटली, तर आमचे नामस्मरण करा. कारण बाळा, जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला आमच्या जवळ प्राप्त कराल. देव म्हणतात, तुमच्या मनातली ती भीती, ते काही दुःख, त्या काही सगळं काळजी आम्ही नष्ट करायला आलो आहोत. विश्वासाने आमच्या जवळ या, कारण आम्ही तुमचे पिता परमात्मा आहोत. तुम्ही हे जाणता की तुमचे आमच्यामुळे कल्याणच होणार आहे. तर मग आमच्या जवळ येताना कसली भीती आणि कसली शंका घेऊन येऊ नका. कारण देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करायला आले आहेत. देव म्हणतात, बाळा, तुला वाटणारी काळजी मी तुझ्यातून नष्ट करीन. तुला जी भीती आहे ती मी तुझ्यातून काढून टाकेल. देव म्हणतात, तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग मी देणार आहे. त्यावर तू माझा हात धरून चालायला तयार हो. कारण तो मार्ग तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेईल. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही विश्वासाने देवावर सर्व काही सोपवता, तेव्हा देवही तुमच्यासाठी ते अनेक मार्ग उघडू इच्छितात. ज्यामुळे तुम्ही जीवनात जे जे काही शोधत आहात, कोणी ती नोकरी शोधत आहे, कोणी त्या मोठ्या कार्याला पूर्ण करण्यासाठी ती हिंमत शोधत आहे, कोणी काही नाते शोधत आहे, कोणी ते आपुलकी शोधत आहे, कोणी ते प्रेम शोधत आहे. देव म्हणतात, तुम्ही माझ्या जवळ या, मी तुम्हाला ते सर्व काही देईल. देव म्हणतात, कारण मीच तुझा निर्माता आहे. तुला काय हवे आहे हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. देव म्हणतात, जेव्हा तू इच्छा करतोस आणि माझ्याकडून प्रार्थनेने ते स्वीकारण्यासाठी माझ्या जवळ येतोस, तेव्हा मी तुला आणखीनही काही आशीर्वाद देऊ इच्छितो. ते तुला चमत्कारांसारखे भासतात. देव म्हणतात, कारण ते तू कधी माझ्याकडे मागितलेलेही नसतात. त्यालाच तू चमत्कार मानतो. कारण ते तुला अचानकपणे आणि अशा तुझ्या चांगल्या कर्मांमुळे तुला प्राप्त होतात. देव म्हणतात, तुझ्यासाठी ते अद्भुत चमत्कार आता घडायला लागतील. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. स्वामी तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, तुझ्यात मी ती अशी अलौकिक दिव्य शक्ती दिली आहे, ज्याच्या जोरावर तू तुझे प्रत्येक कार्य करू शकशील. तुला मी ते ध्येय दिले आहे, ज्याच्या शोधात तू आहे. देव म्हणतात, तुम्ही जी काही प्रार्थना करता त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तू जर स्वतःचा आत्मविश्वास मिळवू शकलास तर तुला कोणतेही कार्य करणे अशक्य राहणार नाही. देव म्हणतात,
तुम्हाला आम्ही जेव्हा नामस्मरणाने आम्हाला प्राप्त करण्याची संधी देतो तेव्हा त्यात हेच आमचे एक आशीर्वाद असतात की तुम्ही त्या मार्गावर चलावे, तुम्ही ते ध्येय प्राप्त करावे, कारण तुमचा आमच्याकडे येऊन आत्मविश्वास वाढावा, तुझ्या मनाला ते सर्व काही प्राप्त करण्याची शक्ती प्राप्त व्हावी. देव म्हणतात, जर तू या क्षणाला हा संदेश मनपूर्वक ऐकशील तर तुझ्या कितीतरी प्रश्नांचे उत्तर मी तुला यातून देत आहे. तेव्हा माझी आज्ञा आहे की तू हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस, अर्धवट ऐकू नकोस. संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, जेव्हा आई बाळाला हवेत भिरगावते आणि परत हातात धरते तेव्हा ते बाळ घाबरत नाही, रडत नाही. उलट ते आपल्या आईवर विश्वास ठेवून असतं की आपल्या आईने आपल्याला आनंदासाठीच भिरकावलं आहे आणि ते बाळ हसत पुन्हा आईच्या हातात वापस येतं. त्याचप्रमाणे देव म्हणतात, तुझी ही परीक्षा घ्यायला तुला खूप काही कधी कधी त्रास होतात, मी जाणतो. पण त्या त्रासाला तू जर त्रास समजला नाहीस आणि जर एखादे कर्म तुझ्या जवळून करून घ्यायला मी तुला त्या दिशेने वळवतो, तुला त्या दिशेने थोडा त्रासही होतो, पण तू जर सहन केलास तर पुढच्या पावलावर तुला तो आनंद प्राप्त होतो. हाच तो आनंद मी तुला प्राप्त करून देण्यासाठी या मार्गावर आणले आहे. तुला लक्षात आले का? देव म्हणतात, जेव्हा तुम्ही काही संघर्ष करता थोडा त्रास होतो, पण त्यानंतर तुम्हाला जे प्राप्त होते ते तुमच्यासाठी आनंददायीच असते, तुमच्यासाठी प्रगतिशील ठरते. देव कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही. देव म्हणतात, जसं ते बाळ आपल्या आईवर विश्वास करतं तसंच तुम्ही आमच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा की आज जर तुम्हाला काही त्रास होतही असेल किंवा काही भीती वाटतही असेल तर आमच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. देव तुमचं कल्याणच करणार आहेत. देव म्हणतात, आज बरे केलेस, पाहून दुर्लक्ष केले नाहीस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझीच इच्छा आहे, कारण मी हा संदेश तुलाच देत आहे. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. बाळा, जोवर तुम्ही कर्मरत असता तुम्ही ते आपले ध्येय साधू शकता, पण जेव्हा तुम्ही त्यापासून कंटाळा करू लागता तेव्हा त्या क्षणापासून तुम्ही मागे राहू इच्छिता आणि मग तुम्ही जी काही इच्छा करता की मला ते सुख प्राप्त व्हावे, मला ते ऐश्वर्य प्राप्त व्हावे, तर देव तुम्हाला प्रश्न करू इच्छितात की मग तू ते कसे प्राप्त करशील. देव म्हणतात, माझी प्रार्थना करा, माझ्याजवळ तुम्हाला जे इच्छित आहे ते मागा, पण त्यासाठी कर्म करायला चुकू नका. बाळांनो, जेव्हा तुम्ही त्या दिशेने कर्म करता तेव्हाच तुम्ही विजयी ठरता. देव म्हणतात, मी तुला तो मार्ग दाखवू शकतो, पण चालायचे तुलाच, निर्णय तुझाच आणि विजय देखील तुझाच. तू समजला असशील बाळा, मला तुला काय सांगायचे आहे. तुम्ही ज्या ध्येयासाठी, ज्या इच्छेसाठी प्रयत्न कराल त्यात तुम्हाला मी भरघोस यश प्राप्त करून देईल, पण ते कर्म तर तुम्हालाच करावे लागतील. देव म्हणतात, हा आटापिटा करता करता तुम्ही तेही साध्य करता. तो आत्मविश्वास तुमच्यात मी देऊ इच्छितो, कारण या आत्मविश्वासामुळे तुझे ध्येय गाठायला तुला सोपे होते. देव म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. मी निरंतर तुझ्या सोबत राहील. तुझ्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना
संकटांना मी नष्ट देखील करील, पण तुला उचललेले पाऊल मागे घेता कामा नये. कारण तुला जर या ठिकाणाहून त्या तुझ्या ध्येयाच्या ठिकाणी पोहोचायचे आहे ना, मग आमच्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुला ते नक्कीच प्राप्त होईल. हे मी तुला आज आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, जर तुम्ही एखादे दुकान काढले असेल तर त्या दुकानात तुम्हाला कर्म करावी लागतील. तेव्हाच ते दुकान चालून तुम्ही लक्ष्मी प्राप्ती कराल, होय ना? त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कर्मरत राहावे लागेल. तेव्हाच तुम्हाला ते यश गाठता येईल. देव म्हणतात, बाळा, तू कितीदा प्रयत्न केलेस याला फार महत्त्व आहे. कारण प्रत्येक प्रयत्नात तू काहीतरी नवीन शिकतोस. बाळा, मी तुला इतका मजबूत आणि इतका सामर्थ्यवान बनवू इच्छितो की तू या जगात वावरताना माझ्या नावाचे खूप काही असे सामर्थ्यशाली पुरावे सोडशील. देव म्हणतात, आमच्यासाठी काहीही अशक्य नाही. जे तू या क्षणाला विचार करत आहेस त्या कार्यांसाठी. पण बाळा, तू कर्म करावी अशी आमची आज्ञा आहे. जर कोणी असे म्हणेल की ते मी न करताच काही प्राप्त करावे, तर ते अगदी चुकीचे ठरेल. देव म्हणतात, तुझ्या प्रयत्नातच तुझे यश दडले आहे. देव म्हणतात, अरे बाळा, तू कधीही एकटा नाहीस. कारण प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझ्या सोबत आहे. तू हे मानतोस ना की तुझा देव, तो ब्रह्मांडधीश खूप मोठा आहे, खूप शक्तिशाली आहे. त्याच्याकडे अफाट शक्तींचा भंडार आहे. तेव्हा त्या शक्ती तुझ्यासाठी कार्यरत होत आहेत. त्याचे चमत्कार तुझ्यासाठी येणार आहेत. तू विश्वासाने पुढे चाल, आपले कर्म कर आणि मग देवाला प्रार्थना कर की देवा, मी हे कर्म करत आहे, मला यात यश मिळू द्या. होय बाळा, त्या क्षणाला माझा चमत्कारी आशीर्वाद तू प्राप्त करशील. तू जेवढे कर्म केलेही नसशील त्याच्या दुप्पट माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येईल. कारण तो तुझ्यासाठी एक चमत्कार असेल, एक दिव्य अनुभव असेल. देव म्हणतात, आम्ही तुमच्या मनातले सर्व काही जाणतो, पण आम्ही तुम्हाला अकर्मी बनवू इच्छित नाही. तुमच्याजवळ आम्ही ती शक्ती देऊ इच्छितो ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्य साधू शकाल, हिमतीने पुढे जाऊ शकाल आणि ते प्राप्त करू शकाल ज्यासाठी तुम्ही आमची प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, या जगात माझे असंख्य बाळ आहेत. मी त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्यावर माझा प्रत्येकांवर कृपा आशीर्वाद आहे. देव म्हणतात, बाळा, छोट्या मोठ्या अडचणींना पाहून मागे सरकायचा प्रयत्न करू नकोस. पुढे चालत राहा. ते बघ, तुझ्यासाठी मोठे यश, मोठे आनंद, मोठे चमत्कार तुझ्या दिशेने ठेवले आहेत. ते तुझ्या मार्गात आहेत. तू कर्म करत पुढे जा, तुला ते प्राप्त होतील. आमच्यावर विश्वास ठेव. कर्माची गती थांबवू नकोस. कारण या कर्मातूनच तू सर्व काही प्राप्त करणार आहेस. तुझ्या केलेल्या श्रमाचा आणि तुझ्या केलेल्या कर्मांचा कधीही विफलतेत परिवर्तन होणार नाही. उलट त्यातून तुला ते भरभराट, ते ऐश्वर्य, ती समृद्धी प्राप्त होईल. देव तुला आज सांगू इच्छितात की तुला मी आज खूप काही संकेत दिले आहेत. तुझे कार्य आता खूप वाढणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तू त्या कार्याची सुरुवात आमचे नाव घेऊन केले आहेस. आता कधीही तुला पराजयाचा
अनुभव प्राप्त होणार नाही. विश्वास ठेव, तू यशाने पुढे जाशील. देव म्हणतात, तू ते साध्य करण्यासाठी माझी प्रार्थना केली आहे. ती प्रार्थना मी मान्य करतो. आज तुझ्यासाठी शुभ दिवस आहे. तू खूप काही कार्यांना हाती घेतले आहे. ते सर्व काही कार्य संपूर्णपणे आता पूर्ण होणार आहे. हा माझा आशीर्वाद. तुला ते सुख, ते वैभव, ती शांती प्राप्त होईल. आमचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आहे. देव म्हणतात, गरजूंना जर ते तुझ्यापर्यंत आले तर त्यांना आम्हीच तुझ्याकडे पाठवले आहे. विश्वासाने त्यांची जशी होईल तशी मदत कर. देव म्हणतात, आम्ही तुझ्याकडे त्यांनाच पाठवतो जेव्हा तू ते दान देण्याच्या योग्य असतोस. तेव्हा विश्वासाने जर तुमच्याकडे कोणी आले तर काही मदतीचा हात द्या. रिकाम्या हाताने त्याला वापस परत पाठवू नका. देव म्हणतात, अरे बाळा, तू आमच्याजवळ आला आहेस. मी देखील तुला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. तेव्हा मी तुला भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो, सुखाचा आशीर्वाद देऊ इच्छितो. आज तुझा दिवस संपूर्णपणे आनंदाने जाणार आहे. तुमच्या वाट्याला ते तुमचे कौटुंबिक सुख आणि खूप काही आनंद प्राप्त होणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. तुमचा देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं, जिंदा है. बाळा, या दिवसात तुला माझे कितीतरी अनुभव येतील. मी कुठे कुठे तुझी मदत करतो हे तुला जाणवायला लागेल. तुझे कोणतेच काम थांबणार नाही. प्रत्येक ठिकाणी तू यशस्वी होशील. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.